हॅलो मित्र हो, मी सिद्धार्थ स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्र हो, आपण गणिताची सिरीज चालू केलेली आहे. याच्यामध्ये आज आपण सुरू करणार आहे संख्या प्रणाली, नंबर सिस्टीम. मित्र हो, पाहणार आहे आपण. याच्यावरचे काही प्रश्न राहतात आणि आपण मॅथ शिकताना आपल्याला संख्या प्रणाली माहीत असली पाहिजे. मित्र, संख्या माहीत असण्याच्या अगोदर आपल्याला माहीत पाहिजे अंक. तर मित्र, अंक म्हणजे काय? जर तुम्हाला अंक समजला तर तुम्हाला नंतर संख्याही समजणार. तर मित्र, अंक असते 0 ते 9 पर्यंत जे आकडे लिहिले जातात त्यांना आपण साध्या भाषेत काय म्हणतो तर अंक म्हणतो. 1 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 मित्र. तर याच्यावरूनच नंतर तयार होते मित्र संख्या. मग संख्या म्हणजे काय? आता हे अंक मिळून जेही आपण पाहतो ना तर ते संख्या तयार होते. फॉर एक्झाम्पल 120 लिहिलेलं आहे, 277 आहे मित्र, 8312 आहे मित्र. तर हे काय आहे तर लिहिलेले आहे काय संख्या. आणि संख्या हे कशापासून तयार झाल्या मित्र तर अंकापासून तयार झालेले आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होते माहिती आहे का, तर जे लिहिलेलं आहे हे संख्या लिहिलेली आहे, या संख्यामध्ये दोन एक टर्म येतात मित्र. एक येते स्थानिक किंमत. काय येते? याची स्थानिक किंमत काय आहे? ठीक आहे मित्र. आणि स्थानिक किंमत हे आपल्याला माहित असली पाहिजे मित्र. जसं आता आपण पाहतो 7 8 3 4 9 5 2 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 9 अंक मित्र आपण लिहिले. आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचे याची स्थानिक किंमत कोणाची काय आहे. तर आपण कशी पाहतो पहा मित्र. आता हा आहे 8, या 8 ची एक किंमत आहे. हा आहे 7, या 7 ची किंमत आहे स्थानिक किंमत. 2 ची आहे, 5 ची आहे. मित्र लक्ष द्या बरोबर. आता हे एवढं सांगण्याच्या मागचं कारण काय तर हे आपल्याला माहित पाहिजे. कारण की आपण संख्या शिकताना पहिले तर आपल्याला संख्या कशापासून तयार होते हे माहित पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय माहित पाहिजे मित्र की त्या संख्येची स्थानिक किंमत काय. आता हा 8 आहे मित्र, हा 8 आहे. ठीक आहे. या 8ची स्थानिक किंमत आहे एकक. याचं स्थान आहे एकक, म्हणजे हा एकक स्थानावर आहे. हा जो 7 आहे मित्र हा 7 नाही आहे. हा 8 8च आहे, पण हा मित्र हा 7 नाही आहे. हा 70. हा 70 असल्यामुळे आपण म्हणतो हा आहे दशक. दशक स्थान, एकक स्थान, दशक स्थान. हा 3 नंबरचा जो 2 दिसते पण हा 2 नसून काय आहे 200 आहे. 200 आहे मित्र. तर तो येणार आहे शतक. ठीक आहे. हा 2 झाला. त्याच्यानंतर 5, हा 5 येणार आहे हजार. तुम्ही त्या 5ला वाचताना काय वाचताल 5000. ठीक आहे मित्र. त्याच्या खाली जो आहे 5च्या नंतर अगोदर काय आहे 9. 9ला काय म्हणसाल मित्र तुम्ही 10,000. त्याच्यानंतर काय आहे जो 4 आहे तर तुम्ही 4ला म्हणसाल लक्ष. ठीक आहे. 4च्या नंतर कोण आहे मित्र 3 आहे. 3ला काय म्हणसाल तुम्ही 10,00,000. ह्या सर्व स्थानिक किंमती आहेत. त्याच्यानंतर 3 झाल्यानंतर 8 10,00,000. नंतर येते कोटी आणि येते 10 कोटी. तर हा झाल्या मित्र स्थानिक किंमत. याच्या अगोदरही आपण 0 जर घेतला तर त्याला घेणार आपण अब्ज. तर हे आपल्याला माहित पाहिजे की स्थानिक किंमत काय आहे. ठीक आहे. संख्या प्रणालीमध्ये आपण ह्या पाहतो. आता आपल्याला याच्यात काय पाहायचंय मित्र. आता आपण पाहत आहे संख्या. या संख्यामध्ये सर्वात पहिलं जर काही असेल तर ती असते नैसर्गिक संख्या. काय असते मित्र नैसर्गिक संख्या. मग तुम्ही म्हणता नैसर्गिक संख्या काय आहे. आता आपण काय पाहत आहे की जे आपण आकडे पाहिले, जे अंक पाहिले 1 ते 9, त्या 1 ते 9च्या वरून नंतर आपण पाहिले त्याचे नंबर्स, त्या नंबरवरून आता आपण ज्या संख्या पाहत आहे ना मित्र, ज्या संख्या तयार होतात त्या संख्येचे काय प्रकार आहेत. तर 1 2 3 4. तर हे इथं समोर अनंत पर्यंत
हे अनंत आहे, इन्फिनिटी. ह्या ज्या संख्या आहेत ह्या नैसर्गिक संख्या आहेत मित्रांनो. याच्यात फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या. सर्वात लहान कोण आहे तर नैसर्गिक संख्या 1 आहे. सर्वात मोठी सांगता येणार नाही मित्रांनो. ठीक आहे. आता दुसरं येते पूर्ण संख्या. पूर्ण संख्या कोणती येणार मित्रांनो? 0, 1, 2, 3 आणि समोर परत इन्फिनिटी पर्यंत. याच्यामध्ये तुम्ही सर्वात लहान जर पाहिली तर सर्वात लहान कोण येणार आहे? 0 येणार आहे. तर मित्रांनो आपल्याला काय समजते? 0 हा पूर्ण संख्या आहे, पण 0 हा नैसर्गिक संख्यामध्ये नाहीये. 0 हे नैसर्गिक संख्या नाहीये, पण 0 ही पूर्ण संख्या आहे. ठीक आहे. तिसरी एक सिरीज मित्रांनो लक्षात द्या, हे येते पूर्णांक संख्या. काय येते? पूर्णांक संख्या. हे पूर्णांक संख्या आपल्याला माहित पाहिजे. पूर्णांक संख्या आता पहा, हा 0 आहे, 1, 2, 3, 4. इथं कंटिन्यू आपण समोर लिहिला, इकडे अनंत, इकडे -1, -2, -3, -4. इकडे मायनसमध्ये पण, वजामध्ये पण, ऋणामध्ये पण काय आहे? कंटिन्यू. या संख्येला आपण काय म्हणतो? पूर्ण संख्या मित्र. ठीक आहे. आता चौथा, मी धीरे धीरे तुम्हाला बाकीच्या गोष्टी एक्सप्लेन करून देणार, पण फक्त जे लिहित आहे ना मी ते तुम्ही फक्त समजून घ्या. ठीक आहे. नंतर एक पाहत आहे आता आपण समसंख्या. मित्र समसंख्या चालू होते 2 पासून. 2 आणि 2 2 त्याच्यामध्ये मिळवत जा. 2 2 मिळवले 4, 2 अधिक 2 4, 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8, 8 अधिक 2 10 असे तुम्ही मिळवत जा. याला म्हणतात समसंख्या. मित्र समसंख्येच्या विरोधात एक संख्या असते ज्याला म्हणतात विषम संख्या. आता हा जो विषम संख्या आहे, आता विषम संख्या ही जशी 2 पासून चालू होते ना मित्र, तशी हे 1 पासून चालू होते. 1 3 5 याच्यामध्ये सेम पॅटर्न. 2 2 मिळवत जा. अगोदरच्या संख्यामध्ये समोरची संख्या मिळते, याच्यामध्ये 2 2 मिळवत जा. याच्यामध्ये 2 2 मिळवले तर अगोदरची संख्या मिळते. मग 1 3 5 7 9 मित्र हे झाली विषम संख्या. आता वा नैसर्गिक संख्या काय होती? 1 2 3 4 म्हणजे हे पूर्ण कॉन्सिक्युटिव्ह नंबर येऊन राहिले एकानंतर एक एकानंतर एक. याच्यामध्ये एकानंतर एक आहे, याच्यामध्ये एकानंतर एकच आहे, एकानंतर एकच आहे. पण याच्यामध्ये 2 2 चा फरक आहे, याच्यामध्ये 2 2 चा फरक आहे मित्र. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी एक जी संख्या येते ना, ती संख्या कोणती येते पहा, लक्ष द्या. एक येते चौरस संख्या. चौरस संख्या काय असते मित्र माहिती आहे का? कंसात तुम्ही लिहून घेऊ शकता, याला म्हणतात वर्ग संख्या. अशी संख्या की जे कोणाचा तरी वर्ग आहे. आता आपण काय पाहतो? 1 1 चा वर्ग आहे, 4 2 चा वर्ग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 चा वर्ग काय येते? 9. 4 चा वर्ग काय येते? 16. 5 चा वर्ग काय येते? 25. असं समोर तुम्ही घेऊन जा. पण आता तुम्ही मधातच याच्यात काय लिहिलं? 20 लिहिलं. तर 20 मित्र वर्ग संख्या नाही आहे, कारण की 20 कशाचाच वर्ग नाही आहे. ठीक आहे ना. याच्यामध्ये काय येऊ शकते? 36 येते, 49 येते. ठीक आहे. 64, 81 आणि 100. मित्र हे 10 पर्यंतचे जे वर्ग आहेत ना, हे वर्ग आपल्याला पाठही करावे लागतात. ठीक आहे. तर हातोहात मी तुम्हाला लिहून दिले. आता हे चौरस संख्या आता आपण पाहिली मित्र. याच्यानंतर आपण एक संख्या जी पाहणार आहे ना, ते पाहणार आहे त्रिकोणी संख्या. तुम्ही म्हणसान अशी कशी संख्या आहे सर? त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या काय असते माहित आहे का? हे बा आता आपण पाहिलेले आहेत त्रिकोणी संख्याला मी एक्सप्लेन करत आहे मित्र इथं. ठीक आहे. आता आपण पाहिल्या नैसर्गिक संख्या. ठीक आहे. नैसर्गिक संख्या मित्र आपण पाहिल्या. आता नैसर्गिक संख्येमध्ये काय पाहिलं आपण? 1 2 3 4 5 असं समोर समोर जातात. तर त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपण काय करतो पहा. जर मी 1 घेतला तर त्याच्यानंतर इमिडिएट येणारी नैसर्गिक संख्या घ्यायची, त्याला 2 न भागायचं. जे उत्तर येणार ते आहे त्रिकोणी संख्या. काय आहे? त्रिकोणी संख्या. आता पहा, हा 2 2 कटला मित्र. ठीक आहे. येणार 1. हे दुसरं 2 घेतला, 2 गुणिला काय घ्यावं लागणार मित्र? मला 3. 2 गुणिला 3 घेतले मी, त्याच्यामध्ये भागेला केले 2. हा 2 कटते.
कटला, बे एक बे, उरले किती 3. ठीक आहे मित्र. त्याच्यानंतर 3 घेतला, मी घेतला 4, भागेला किती घेणार मित्र, परत 2च घ्यायचा. 4 त्रिक किती होतात 12, 12 भागेला 2, 2 म्हणजे 2 तुकडे करायचे, 12चे 2 तुकडे करा, समान भाग कितीचा होणार आहे मित्र, 6चा भाग होते. ठीक आहे. 4 गुणिला 5 भागेला 2, 4 पंच 20, 20 भागेला 2, 20च्या अर्धे 10. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 गुणिला 6 भागेला 2, कसं करतात, 5 30 भागेला 2, 30 भागेला 2 म्हणजे किती होतात 15. तर मित्र तुमच्या लक्षात आलं का. मग मी आता इथं लिहितो की हे त्रिकोणी संख्या कोणकोणते आहेत. 1 हे त्रिकोणी संख्या आहे, 3 हे त्रिकोणी संख्या आहे, 6 हे त्रिकोणी संख्या आहे, 10 हे त्रिकोणी संख्या आहे, 15 हे त्रिकोणी संख्या आहे. याच्यानंतरची संख्या काढू. 6 गुणिला 7 भागेला 2, 6 7 42, 42च्या अर्धे 21, म्हणजे 21 हे काय आहे त्रिकोणी संख्या आहे. याच्या समोरची काढू बरं आपण, तोंडी काढू आपण. काय आहे 7, 7 8 56, 56च्या अर्धे 28, काय करणार 8 9 72, 72च्या अर्धे 36, 9 10 90, 90च्या अर्धे 45 मित्र. तर हा त्रिकोणी संख्येचा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल की बा आपण त्रिकोणी संख्या कशाला म्हणतो. ठीक आहे मित्र. आता